थोड्याच वेळात नवी मुंबईतल्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर महिला वन डे वर्ल्ड कपचा थरार. हरमनप्रीत कौरची टीम इंडिया आज बुलवाटच्या दक्षिण आफ्रिकन टीमची भिडणार. पहिल्या विजेतेपदाची भारताला आस. विश्वचषक जिंकल्यास भारतीय महिला संघाला बीसीसीआय 125 कोटींचं पारितोषिक देण्याची शक्यता. नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर आज अंतिम सामना. ज्यांची नोट चोरी बंद झाली तेच वोट चोरी म्हणतात. सत्याच्या मोर्चावरून मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका. मतदार यादीत अडचणी आहेत हे आम्हीही मान्य केल्याचं फडणवीसांकडून स्पष्ट. वीस वर्षांपूर्वीपासून मतदार यादीत दुबार मतदार असल्याचा संजय गायकवाडांचा आरोप. बुलढाण्याच्या नगराध्यक्षाचं 4 ठिकाणी नाव असल्याचाही दावा. निवडणूक आयोगाआधीच दिलीप वळसे पाटलांनी सांगितल्या निवडणुकांच्या तारखा. 5 नोव्हेंबरला नगरपालिका नगरपंचायत निवडणुका तर 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांबाबत भाकीत. उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाडा दौरा करणार. येत्या 5 ते 8 नोव्हेंबर दरम्यान संभाजीनगरातून दौऱ्याची सुरुवात. सरकारच्या मदतीचा घेणार आढावा. पुण्यातलं जैन बोर्डिंग उद्यापासून पुन्हा सुरू होणार. संस्थेच्या जमीन विक्रीचा करार रद्द झाल्यामुळे जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होण्याचा मार्ग मोकळा. नागपुरातील हिवाळी अधिवेशनात मंत्र्यांच्या बंगल्याच्या डागडुजीच्या कामांसाठी कंत्राटदारांचा नकार. जुनं 94 कोटींचं बिल थकल्यामुळे मनाई. दिवाळीपर्यंत पैसे देण्याचं आश्वासन सरकारनं पाळलं नसल्याचा दावा. कार्तिकी एकादशी निमित्त उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा. तर चंद्रभागेच्या तीरी भाविकांचा मेळा. पवित्र स्नानासाठी मोठी गर्दी. बॉलिवूडचा किंग शाहरुख खानचा आज वाढदिवस. शाहरुख खानचं 61व्या वर्षात पदार्पण. वाढदिवसानिमित्त नव्या किंग चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.